नमस्कार. विषय असा आहे, कोकणी माणूसच कोकणी माणसाच्या जीवावर कसा उठतो आणि त्याला बर्बाद करायला कसा कारणीभूत ठरतो ना, त्याची तुम्हाला कहाणी सांगतोय. सध्या मुंबईत दिवाळीपासून कोकण महोत्सव, मालवणी जत्रा त्यांचं ठिकठिकाणी आयोजन होत असतं. पण त्यात होतंय काय, दिवसेंदिवस कोकणी माणूसच उपरा ठरताना दिसतोय आणि त्याला कारणीभूत सुद्धा कोकणातला माणूसच आहे. म्हणजे हे जे पुढारी आहेत, नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, साहेबाचा माणूस आहे, अमक्याचा चमचा आहे, हे त्याला कारणीभूत आहेत. स्वर्गीय बाळासाहेबांची ही संकल्पना, त्यात त्याचा मेन उद्देश काय होता की कोकणातला माणूस, कारण बाळासाहेबांनी कोकणावर अतोनात प्रेम केलं. इतकं कुठल्याच नेत्याने नाही केलं, अगदी कोकणातल्या सुद्धा. ह्याच्यामध्ये दुमत असू नाही शकत. स्वर्गीय बाळासाहेबांच्या संकल्पनेतून यांचं आयोजन सुरू झालं. त्यातली काही टिकून आहेत. नागाठाणा मित्रमंडळ, चारकोपची शाखा, हे ते आयोजन अजूनही, म्हणजे बाळासाहेबांचा तो जो उद्देश आहे तो अजून ते पुढे त्यांनी चालू ठेवला आहे. की त्यांची जी भूमिका होती की कोकणातल्या माणसाचं अर्थार्जन व्हावं, कोकणातल्या पदार्थाचं त्याची लोकांना चव कळावी, की जेणेकरून आपला कोकणी माणूस समृद्ध होईल. पण ती आता हे सगळेच सांगतायत की आम्ही बाळासाहेबांची पाईक, आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन जातो, कोणी असं करतोय, कोणी तसं करतोय. पण ह्या सगळ्या नेत्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलेली आहे. हे माझं मत आहे. तुमचं वेगळं असू शकतं. मी माझं मत मांडतोय. माझं मत तुम्हाला पटलंच पाहिजे हा माझा अट्टाहास मुळीच नाही. पण कोकणी माणूस कसा भरडला जातोय त्याची ही कहाणी आहे. होतंय कसं, हे जे सगळे आयोजक आहेत ना, कोकण महोत्सव किंवा मालवणी जत्रा आयोजित करणारे हे जे सगळे आयोजक आहेत, हे सगळे अगदी हिंदुत्ववादी, मराठी बाणा, अमुक तमुक ह्या सगळ्या पक्षांशी निगडीत आहेत. पण जर मुळात बघायला गेलं ना, तर यांना मराठी माणसाशी, हिंदुत्वाशी ह्यांचं काहीही दूरचं नातं शिल्लक राहिलंय असं निदान आज तरी मला वाटत नाही. हे करतात काय, कोकण महोत्सव आयोजन करतात, अगदी मोठा भव्य दिव्य करतात, आणि हे नेऊन दावणीला कोणाच्या बांधतात, तर परप्रांतीयांची असतील तुमचे काहीतरी त्यांच्याशी संबंध, अर्थाचे असतील, पक्षाचे असतील, किंवा आणखीन इतर काही असतील. त्याचं माझ्याशी काही दुमत नाही. पण निदान आमची किमान अपेक्षा काय आहे तुमच्याकडे? तुम्ही कोकण महोत्सव साजरा करताय ना, ठीक आहे, तुम्ही जे पैसे त्यांच्याकडून घेता ते आमच्याकडून घ्या ना, आम्ही द्यायला तयार आहोत ना. आम्ही तुम्हाला कुठे म्हणतोय की तुम्ही आम्हाला फुकट स्टॉल द्या. पण नाही, तुम्ही नेमकं काय करणार, सगळंच कॉन्ट्रॅक्ट परप्रांतीयाची हवाली करणार, आणि मग तो परप्रांतीय वरचढ ठरतोय, माजोर ठरतोय. मग काय करायचं कोकणी माणसाने? त्याच्याकडून स्टॉल विकत घ्यायचा, त्याला त्याचं भाडं द्यायचं. म्हणजे जत्रा माझी, खरेदीदार माझा कोकणी माणूस, भाडं मी कोणाला द्यायचं? तर परप्रांतीयांना, ज्यांचा कोकणाशी काडी मात्र संबंध नाही. कसं आहे बघा ना गणित. हा बरं, हे जे आयोजन करणारी लोक आहेत ना, ही बहुतांश लोक ही कोकणाशी निगडीत आहेत. ते बोलताना मात्र सगळं बोलतात, मराठी भाषा, हिंदुत्व, अमुक तमुक, मला कोकणसाठी हे करायचं आहे, मला कोकणसाठी ते करायचं आहे. हे फक्त नुसता बोलाची भात आणि बोलाची कडी, बस. इथं बाबा आपला माणूस मुंबईत आलाय,
कोकणातला गर्भश्रीमंत माणूस कधी स्टॉल लावायला मुंबईत येत नाही. जो गांजलेला पिचलेला आहे तोच येतो. काहीतरी आशेने येतो की बाबा आपली लोक मुंबईत आहेत, माझा हा पक्ष आहे, माझा तो पक्ष आहे, कोणतरी आपल्याला मदत करेल. कुत्र ह्याने कोण विचारत नाही. त्या लोकांना हे कुत्र सुद्धा विचारत नाही. कारण त्यांनी परप्रांतीयांना सगळं स्टॉल पण दिलेलं असतं, झुलाही दिलेला असतो, सगळी मॅनेजमेंटच त्यांच्या हवाली केलेली असते. मग कोकणी माणूस उपरा नाही तर काय? उपराच आहे ना. अरे थोड्याशा पैशासाठी, अरे आम्ही देऊ ना ते तुम्हाला पैसे. निदान तुम्ही आमच्याशी बोलून तरी बघा की बाबा तुम्ही करताय का, तुमच्यानी होईल का. आता बघा, हा ते झोपाळा बिपाळा हे अम्युजमेंट हा आपला पार्टच नाही. आम्ही तो कधी मागतच नाही. आम्हाला त्याशी काही देणं घेणंच नाही. पण निदान किमान बाबा हे स्टॉल आहेत 50, हे तुम्ही घ्या, हे तुम्ही भरा, त्याचा जो काही खर्च येतोय तो आम्हाला द्या. आम्हाला पटलं तर आम्ही घेऊ. पण तुम्ही आमच्यापर्यंत कधी पोचतच नाही ना. इतके काय तुमचे हितसंबंध गुंतलेले आहेत की जे कोकणी माणसावरच तुम्ही वरवंटा फिरवायला निघालाय. अरे तुम्हाला काय भासम्या झालाय की काय पैशाचा? तुम्हाला पैशाचा भासम्या झालाय? हा, आजपर्यंत किती लोक पैसे घेऊन गेले जाताना ते तुम्ही घेऊन जाणार आहात? काय नेमकं चाललंय काय? म्हणजे सगळ्याच बाजूने तुम्ही कोकणाला ओरबाडताय. काय तुम्हाला म्हणायचं? आणि कशाला तुम्ही सांगताय की आम्ही बाळासाहेबांचे विचार नेतो, आम्ही ही खरी ही खोटी, मग तो हिंदुत्ववादी पक्ष, मग आम्ही हे करतो आम्ही ते करतो. अरे तुम्ही छठ पूजेला सगळं काय करता ना. बाकी तुमच्या सगळ्यांना परवानगी असतात. हिंदूंचं काहीतरी आलं की तुमची शेपडी वाकडी असते. का रे बाबा, आम्ही हिंदू म्हणून पैदा झालो हा आमचा गुन्हा आहे का? की आम्ही मराठी म्हणून पैदा झालो हा आमचा गुन्हा आहे? ते तरी एकदा सांगा. पण आता खरंच वेळ आली आहे कोकणी माणसा, कोकणकर माणसा, आता खरी वेळ आली आहे. मग तो मुंबईत असो किंवा गावात राहणारा असो, आज खरी वेळ आली. हे ज्या ज्यावेळी तुमच्या दरवाज्यात येणार त्यावेळी ह्यांना जा विचारायचं. आता म्हणावं आमची तुम्हाला गरज का पडते? आहेत तुमचे परप्रांतीय, ते तुम्हाला मतं देतील, ते तुम्हाला निवडून आणतील. तुम्ही अगदी कुशाल रामाचं राज करा, आम्हाला काय करायचं त्याचं? तुमचा जर आम्हाला काही उपयोगच नसेल तर आम्ही का राबायचं तुमच्यासाठी, तुमच्या 1500साठी? तेही तुम्हाला ठेवा, लाख लाभ व्हावा, तुमचं अगदी कोट कल्याण होऊन दे, तुमचं वाईट व्हावं अशी आमची कधी इच्छाच नाही. कोकणी माणसाची मुळात ती इच्छाच नाही की अमक्याचं वाईट व्हावं अमक्याचं वाईट व्हावं. मरू दे ना, जो तो आपल्या कर्माने मरेल. पण हे जे तुम्ही काय ठरवलंय, हे जे तुम्ही काय करताय, हा तुम्ही प्रत्येक ठिकाणी कोकणी माणसाचा अपमान करताय. आता म्हणाल अपमान कसा होतो? अरे बरोबर आहे, परप्रांतीयाकडे मी जावं, बाबा मला स्टॉल देतो का रे? हा कोकणी माणसाचा अपमान नाही? म्हणजे माझ्याच भूमीत माझाच अपमान माझ्याच कोकणी माणसाच्या करवी होतोय. आता ह्याला नेमकं काय म्हणायचं? विचार कर कोकणी माणसा. आणि हे जे परप्रांतीयांना जे कोकण महोत्सव आणि मालवण जत्रा जी करायला देत आहेत ना, त्यांच्याकडे आपला स्टॉल लागला नाही पाहिजे. कशाला तुम्हाला हवे मसाल्याचे स्टॉल? कशाला हवे तुम्हाला लोणच्याचे स्टॉल? आणि कशाला हवा तुम्हाला कोकणी माणूस? तुम्ही काय नातं ठेवलंय कोकणाचं? काय शिल्लक ठेवलाय का? तुम्ही कोकणशी तुमची नाळ कधीच तुटली आहे. तुमची नाळ फक्त आता नोटाच्या बंडलांना बांधली आहे. देव तुमचं कल्याण करो. आणखीन काय सांगणार?